प्रधानमंत्री मातृत्व वंदनेचं फॉर्म असं सेविकाताईंनी आता आपल्याला ॲप्लिकेशन आणि स्टेटस कसं चेक करायचं ते डाटा आपल्याला आपण जे ॲप्लिकेशन फिलअप केले ते कसं चेक करायचं ते तुम्हाला मी लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा ताईंनो, आपल्याला पोर्टल ओपन करायचं. पोर्टल ओपन केल्यानंतर आपल्याला वरती 3 डॉट दिसणार आहे. तर बघा हे 3 डॉट आहे. या 3 डॉटवरती क्लिक करायचं. इथे आपल्याला होम टॅब दिसेल, डाटा एंट्री टॅब या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा भरपूर ऑप्शन दिसणार. बेनिफिशरी रजिस्ट्रेशन, इलोमेंट सेल्फ रजिस्ट्रेशन, बेनिफिशरी ड्यू लिस्ट ऑफ द पोटेन्शियल बेनिफिशरी, फॉर्म द पोषण ट्रॅकर, असे भरपूर ऑप्शन दिसणार आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो डाटा आहे, आपण ज्या लाभार्थ्यांचं फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म आपल्याला कुठे चेक करता येईल. तर बघा आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी सक्सेसफुल असं आय डी त्या ठिकाणी जनरेट होते. आय डीचं आपण त्या ठिकाणी एका पेजवरती लिहून घ्यायचं किंवा स्क्रीनशॉट मारून घ्यायचं. त्या आय डी तुम्हाला सुद्धा ते दाखवतं आय डी. तर बघा ही आय डी आहे. आता हे सक्सेसफुल झालेले आय डी आहेत. बेनिफिशरी रजिस्टर सक्सेसफुल बेनिफिशरी आय डी. ही आय डी तुम्ही काय करायचं, आय डी नंबर त्या ठिकाणी फिलअप करायचा. आय डी नंबर या ठिकाणी कॉपी करायचं आहे. ही आय डी नंबर कॉपी करायचा. आय डी नंबर कॉपी केल्यानंतर आपल्याला पुन्हा पोर्टलमध्ये जायचं आहे. पोर्टलमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बघा डाटा एंट्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाटा एंट्री या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असे भरपूर ऑप्शन दिसणार आहे. या ऑप्शनवरती आपल्याला कुठेच क्लिक करायचं नाही, खाली क्रॉस करायचं. खाली क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे सर्च. बघा सर्च बेनिफिशरी रजिस्टर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा प्री रजिस्टर आय डी या बॉक्सवरती क्लिक करून द्यायचं आहे आणि या बॉक्समध्ये तुम्हाला आय डी नंबर फिलअप करायचा. आय डी नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला फायनली काय करायचं आहे, बघा फेस डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फेस डिटेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली बघायचं आहे त्यांचं ज्यांचं आपण फॉर्म भरलं आहे त्यांचं डिटेल आपल्याला या ठिकाणी दिसेल. म्हणजे आपलं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी फिलअप झालं आहे. आता काही ताईंचं खूप प्रॉब्लेम येत आहे कारण फॉर्म भरताना त्यांना पोषण ट्रॅकर फेस रेकग्नायझेशन करायला लावत आहे. तर ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवले तर मी लगेच तुम्हाला त्याची प्रोसेससुद्धा दाखवणार आहेत आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारू शकतात. आणि चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.